धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथे आज हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे। श्री तुळजाभवानी मंदिरातील प्राचीन ब्रह्मदेव मूर्ती प्रकरणी जबाबदार अधिकारी आणि मंदिर प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त करत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे। उपोषणकर्त्यांनी तहसीलदार आणि पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। हिंदूंच्या श्रद्धास्थानाशी छेडछाड सहन केली जाणार नाही असा स्पष्ट इशाराही उपोषणकर्त्यांनी दिलाय। या आंदोलनात अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत। महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी जी आहे या ठिकाणी असलेला नेहमी कुठल्या ना कुठल्या चर्चेला विषय असता, हा विषय कसं बघताय आपण? ज्या ठिकाणी तुळजाभवानी मंदिरामध्ये जे विकास काम होत असताना जे ब्रह्मदेवाची मूर्ती जी भंग पावलेली आहे, वास्तविक पाहता प्रशासनाने या ज्या मूर्ती म्हणजे प्रत्येक हिंदू धर्मातील प्रत्येक जी व्यक्ती आहे तिचं अंतःकरण आणि हृदय त्या मूर्तीमध्ये असतं आणि अशा मूर्ती अतिशय व्यवस्थित हाताळणं करणं गरजेचं असताना अतिशय हलगर्जीपणानं या मूर्ती हाताळल्या केल्यामुळं आणि हा प्रसंग उद्भवलेला आहे। आणि वास्तविक पाहता इथून पुढच्या काळात तरी कमीत कमी अशा पद्धतीने अशा चुका होऊ नयेत म्हणून ज्यांनी हे कार्य केलेलं आहे किंवा ज्यांच्या हातून घडलेलं आहे यांच्यावरती रितसर गुन्हे दाखल करून त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई व्हावी। सरकारकडून काय अपेक्षा आहे? प्रशासनानं म्हणजे शासनानं त्याच्यामध्ये लक्ष घातलं केलं पाहिजे, कारण कारवाई करणारं जे आहे ते शासनच आहे। त्याच्यामुळे शासनानंच यात लक्ष घालून शासनानं त्यांच्यावरती कारवाई करावी। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजापूरच्या मंदिरामधील ब्रह्मदेव मूर्ती प्रकरणात या ठिकाणी जे आहे सकल हिंदू समाज जे आहे आक्रमक होताना पाहायला मिळतंय। छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या ठिकाणी जे आहे साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे। आज आपण उपोषण त्या ठिकाणी आहोत। म्हणत आपल्या सोबत आहेत। महाराज, काय मागणी आहे प्रमुख? नमस्कार, जय भवानी। सर्वप्रथम ह्या सृष्टीचे रचयिता भगवान ब्रह्मदेवताची मूर्ती ही मंदिर संस्थांच्या हलगर्जीपणामुळे खंडित झाली, त्याबद्दल आम्ही तीव्र निषेध व्यक्त करतो। साधारणतः 30 मे पासून ह्या सदरील गैरप्रकाराबद्दल आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांजवळ ही तक्रारी निवेदन दिलेलं आहे। तुळजापूरच्या पोलीस ठाण्यामध्येही आम्ही तक्रारी निवेदन दिलेलं आहे, पण आज सगळ्यात त्याच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही। साधारणतः 3-4 महिने उलटून ही दोषींवर कारवाई झालेली नाही आणि यातील दोषींना निलंबित करण्यात आलं नाही। त्यामुळे आज सकल हिंदूंतर्फे आणि सर्व हिंदुत्ववादी संघटना हिंदू धर्मनिष्ठांकडून आम्ही आज हे साखळी उपोषण चालू केलेलं आहे आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे साखळी उपोषण असेच चालत राहील। एकंदरीत पाहिलं तर आपण जे हिंदू समाज जे आक्रमक होताना पाहायला मिळतं, जोपर्यंत त्यांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हा लढा जे आहे सुरूच ठेवणार आहेत। काय प्रामुख्याने मागण्या कसं बघताय सरकारकडे? प्रशासनाकडून आम्हाला सहकार्याची अपेक्षा आहे, परंतु मागील 4 महिने झालं प्रशासनाने या बाबतीत कोणती सुद्धा कारवाई केलेली नाही। जे अपेक्षित दखल घेणं होतं ते देखील प्रशासनाने अजून या प्रकरणी दखल घेतलेली नाहीये। त्यामुळे नाईलाजास्तव आज आम्हाला साखळी उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागलेला आहे। तरी आम्ही अजून देखील प्रशासनाकडून अपेक्षा व्यक्त करतो की लवकरात लवकर दोषींवर कारवाई व्हावी। तत्कालीन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांचे तहसीलदार तथा व्यवस्थापक आणि पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक यांच्यावर BNS प्रमाणे पिनल कारवाई होणं, त्यांच्यावर गुन्हे दाखल होणं अपेक्षित आहे आणि त्यांचं निलंबन व्हावं व लवकरात लवकर नवीन ब्रह्मदेवाची मूर्ती धर्मशास्त्राप्रमाणे विधिवत पूजन करून पूर्वेची जे पुरातन मूळ स्थान आहे त्याची निश्चिती करून त्या ठिकाणी प्रतिष्ठापना करावी। एकंदरीत तुमची मागणी मान्य झाली तर तुमची भूमिका काय असणार? आता जर मागणी मान्य नाही झालं तर याहूनही तीव्र आंदोलन पुढे छेडण्यात येईल आणि केवळ तुळजापूरमध्ये यापुढे आंदोलन न करता संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर हिंदुत्ववाद्यांच्या वतीने आम्ही आंदोलन करू। अशा पद्धतीने जे आहे सकल हिंदू समाज जे आहे आक्रमक होताना पाहायला मिळतंय। प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अशी कृत्य घडल्यामुळे या ठिकाणी तीव्र शब्दामध्ये जे आहे महाराष्ट्राची कुलस्वामीला मानणारे भक्त असतील, सकल हिंदू समाज असतील, आज या ठिकाणी तीव्र नाराजी व्यक्त करताना पाहायला मिळतंय। मात्र आता यांच्या आंदोलनाला कितपत आता या ठिकाणी कशा पद्धतीने न्याय देण्याचा प्रयत्न करतात सरकार असतील प्रशासन हे आता पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित चव्हाण सह आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव।